नमस्कार. ज्ञानामृत या चॅनलवरती मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत गुरुमालिका. जे तत्वज्ञान आज आपण घेणार आहोत किंवा येथून पुढचा जो आपला तत्वज्ञान घेण्याचा जो प्रवास आहे, जे ज्ञान आपण घेणार आहोत, जो भक्तिमार्ग आपण अनुसरणार आहोत, तो जो भक्तिमार्ग आहे, ती मालिका कोणती आहे, ती गुरुमालिका कोणती आहे, याचा अभ्यास आपला होण्यासाठी आज आपण गुरुमालिका पाहणार आहोत. खरं तर आमची जी गुरुमालिका आहे ती नाथ संप्रदायामधून आलेली मालिका आहे. त्याचा संदर्भ मी या ठिकाणी आज आपणासमोर स्पष्ट करतो आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनीपाशी. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव सार चोजवले. अशी जी ही एक मालिका आहे की नाथ संप्रदाय हा सर्व संप्रदायामध्ये मुख्य संप्रदाय आहे. आदिनाथ म्हणजे शिवशंकर, आदिनाथ म्हणजे शिवशंकर, आणि शिवशंकरांपासून जे तत्वज्ञान आहे, जी दीक्षा आहे, ती सुरुवातीला मच्छिंद्रनाथाला मिळाली. गोरक्षनाथाचा जो किमयागार नावाचा जो संस्कृत भाषेमधला ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये याचं सर्व स्पष्टीकरण आहे. अलीकडच्या काळातला किमयागार नावाचा जो ग्रंथ आहे, नवनाथाचा जो ग्रंथ आहे, त्या नवनाथाच्या ग्रंथामध्ये सुद्धा ही मालिका आपल्याला स्पष्ट जाणवते. या मालिकेचा, नाथपंथाच्या मालिकेचा आणि आपल्या मालिकेचा काय सहसंबंध आहे, तेही आपण आज पाहणार आहोत. म्हणजे मला या ठिकाणी इथं सांगायचं आहे की नाथ संप्रदायाची मालिका ही मालिका आपली मालिका आहे. शिवशंकराने मच्छिंद्रनाथाला जन्म होण्याच्या अगोदर शिवस्वरूप सांगितलं होतं. ब्रह्म आणि माया याचं विवरण सांगितलं होतं. मग मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला अनुग्रह दिला. गोरक्षनाथाला सगळं तत्वज्ञान सांगितलं गेलं. गोरक्षनाथापासून गहिनीनाथाला ज्ञान मिळालं. गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला सांगितलं आणि निवृत्तीनाथापासून ज्ञानेश्वरांना त्यांचा अनुग्रह मिळाला. आणि ज्ञानेश्वरांचा अनुग्रह परळी येथील नारायण महाराज, परळी वैजनाथला नारायण महाराज होते. नारायण महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी अनुग्रह दिला गेला. नारायण महाराजांनी पंढरपूर येथील नामदेव मंदिर ज्या ठिकाणी आहे, त्या नामदेव मंदिराजवळ चाटी गल्ली होती. त्या चाटी गल्लीमध्ये महादेव शिंपी असे एक महाराज राहत होते. त्या महादेव शिंप्याला नारायण महाराजांनी अनुग्रह दिला आणि महादेव शिंप्याने श्री सद्गुरू कोंडीनाथ महाराजांना अनुग्रह दिला. आणि हे कोंडीनाथ महाराज वाघ्याचा वाडा म्हणून पंढरपुरामध्ये एक वाडा होता, त्या वाड्यामध्ये राहत होते. कोंडीनाथ महाराजांनी मग तो अनुग्रह काशेगाव येथील हनुमंत ज्ञानेश्वर देशमुख, मथुराबाई देशमुख, त्यानंतर मारुती नामदेव भोसले यांना अनुग्रह दिला. त्याचबरोबर अनेक लोकांना अनुग्रह दिला गेला. त्या सर्वांची मालिका, सर्वांची नावं माझ्याकडे आहेत. आणि मारुती नामदेव भोसले गुरुजींनी मला स्वतःला अनुग्रह दिला आणि या संप्रदायामध्ये अनेक शिष्यगण त्या ठिकाणी सामील झाले. ही गुरुमालिका खूप अशा प्रकारची मोठी आहे. आणि ही जी मालिका आहे, त्या मालिकेमधून जे तत्वज्ञान मिळालं, जे ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर नाथ संप्रदाय हा हठयोगाचा संप्रदाय आहे. सर्व
आणि शिवशंकरांचा अनुग्रह आणि 3 देवांचा अवतार जे दत्त महाराज होते त्यांचाही अनुग्रह या नाथांना मिळाला. नाथांच्या माध्यमातून इसवी सन 12व्या आणि 13व्या शतकामध्ये संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं आणि ठिकठिकाणी त्यांनी सिद्ध नेमले. 84 सिद्ध त्यांच्यापासून निर्माण झाले आणि अशी ही मालिका चालत राहिली आणि त्या मालिकेचा भाग आपण झालो हेच फार मोठं आपलं भाग्य आहे. संत परंपरेमध्ये ही जी परंपरा आहे योग, वैराग्य आणि आत्मसाधना आणि लोककल्याण यावर आधारलेली ही मालिका आहे. नवनाथांची यादी आपणा सर्वांना माहीत आहे. त्याचबरोबर नवनाथामध्ये 84 सिद्धांची पण मालिका सांगितलेली आहे. त्या मालिकेचा आधार घेत आपण या पुढचा सर्व वाटचाल करणार आहोत. कालच्या विवेचनामध्ये आपण संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठामधला अभंग घेतला होता. त्याच्या पुढं ज्ञानेश्वर असं म्हणतात की नामाचं जे महत्त्व आहे ते फार अपरंपार आहे. नामाचं महत्त्व खूप अतिशय आहे आणि कलियुगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये 12-12 वर्ष तपश्चर्या करावं लागायची. अन्न पाण्याचा त्याग करावा लागायचा. बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या करावं लागायची. तेव्हा कुठेतरी सद्गुरूची भेट व्हायची, तेव्हा कुठेतरी आत्मज्ञान व्हायचं, तेव्हा कुठेतरी आत्मसाक्षात्कार घडायचा. अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आज कलियुगामध्ये खूप साधन आपल्याला सोपं करून ठेवलेलं आहे आणि योगायोगाने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपण नरदेहाला जन्माला आलेला आहोत. 84 लाख योनीमधला सगळ्यात महत्त्वाचा जन्म म्हणजे नरदेह. नरदेहामध्ये माणसाला चांगलं वाईट सगळ्या गोष्टी कळतात. सत्य असत्य कळतं. कोणता मार्ग चांगला, कोणता मार्ग वाईट आणि कोणत्या दिशेने आपण जायला पाहिजे या सगळ्या गोष्टी नरदेहामध्ये कळतात. म्हणून हा देह नरदेह सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. तसं पाहिलं तर एक एक योनी कोटी कोटी फेरा. संत तुकोबांनी सांगितलं गेलं की एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला जन्माला यावं आणि ते जन्म भोगल्यानंतर पाप पुण्य केल्यानंतर पुण्याचा चिरा आणि पापाचा चाराचुरा तुळा भरली से नरदेहा अशा प्रकारचं माप झाल्यानंतर मग नरदेहाची प्राप्ती होते. ही नरदेहाची प्राप्ती खूप मोठी आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. या नरदेहामध्ये आपल्याला जन्माचं सार्थक करता येऊ शकतं. आपण करू शकतो. त्यासाठी प्रपंच काय होणारच आहे. प्रपंच करावं लागत नाही. प्रपंच सहज होतो. एकमेकाचं बघून होतो. सकाळ उठल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी, सगळ्या क्रिया, दैनंदिन जीवनामधल्या सगळ्या घटना शेजाऱ्यांकडं पाजाऱ्यांकडं इकडं तिकडं पाहून समाजाकडं पाहून आपण ह्या गोष्टी शिकतो आणि करतोही आणि त्या होतात पण. प्रपंच होणारच आहे. प्रपंच कधी संपणार नाही आहे. त्यामधूनच आपल्याला वेळ काढावा लागणार आहे. त्यामधूनच आपल्याला एकांत साध्य करावं लागणार आहे आणि सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये येऊन अध्यात्माच्या विचारामध्ये एकत्र येऊन आपल्याला मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्गाचा अवलंब केला पाहिजे. म्हणून एके ठिकाणी ज्ञानेश्वर असं म्हणतात, नामाचं महत्त्व सांगत असताना, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. ज्ञानेश्वर म्हणतात की नाम हे सोपं आहे, खूप सुलभ आहे, सोपं आहे, ते साध्य करता येऊ शकतं. परंतु त्याला साध्य करणारी माणसं खूप दुर्लभ आहेत. कुठंतरी आहे, लाखात एखादा माणूस. अशा प्रकारचे दुर्लभ अशा प्रकारची माणसं आहेत. आणि ते जर नाम एक तत्व तुम्ही मनाशी जर धरलं गेलं तर निश्चितपणाने ईश्वराला तुमची करुणा येईल, तुमची दया येईल आणि नक्कीच तुमच्यावर तो कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मोक्षाचा मुक्काम साध्य करण्यासाठी निश्चित त्याची तुम्हाला मदत होईल. अशा प्रकारचं भाष्य, अशा प्रकारचे सिद्धांत संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. तर आज इथेच आपण थांबूया. पुढच्या
अभंगामध्ये पुढच्या वहीमध्ये आपण याचा विस्तारानं पाहणार आहोत. धन्यवाद.